लुंबिनी वन बुद्ध विहार येथे बौद्ध धर्मीय वधूवर परिचय मेळावा लुंबिनी वन बौद्धिक संस्था व गुंजन महिला फाउंडेशन तर्फे बौद्ध धर्मीय वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन। तर 350हून अधिक वधूवरांनी दिला परिचय। याबाबत अधिकृत असे की धुळे शहरातील साक्री रोड लगत असलेल्या सिंचन भवन पाठीमागे लुंबिनी वन उद्यान व बुद्ध विहार असून या ठिकाणी लुंबिनी वन परिसरात दरवर्षी सालबाजाप्रमाणे बौद्ध धर्मीय वधूवर परिचय पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात येत असते। त्यानिमित्ताने या ठिकाणी लुंबिनी वन बौद्धिक संस्था धुळे व गुंजन महिला फाउंडेशन धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने बुद्धिस्ट वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात येत असते। आज देखील दिनांक 15 मार्च 2026 रोजी सकाळी 11 वाजता सदर बुद्धिस्ट वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। तर प्रसंगी या ठिकाणी कार्यक्रमाप्रसंगी उद्घाटक म्हणून धुळे मनपा महापौर मायादेवी परदेशी, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सेवानिवृत्त महानिर्देशक आसाम व मेघालय राज्य नेहरू युवा केंद्र भारत सरकार अतुल निकम हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते। तर प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉक्टर कृष्णमोहन सैंदाने, डॉक्टर गौतमजी सिलवंत, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते BU दादा वाघ, माजी सभापती तथा विद्यमान नगरसेवक संजय जाधव, माजी उपमहापौर तथा नगरसेवक नागसेन बोरसे, नगरसेविका पूनमताई सिरसाट, इंजिनियर विजयजी मंगडे, सामाजिक कार्यकर्ते अनिल पाटील, विकास प्रतिभाताई पाटील, नगरसेवक प्रदीप बैरागी, नगरसेवक उद्योजक राहुल अग्रवाल, सामाजिक कार्यकर्ते पोद्दार यांच्यासह आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सदर या ठिकाणी या वधूवर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। तर ऑनलाईन 150हून अधिक वधूवरांनी आपली नोंदवली होती। तर 350हून अधिक ऑफलाईन नावे या ठिकाणी नोंदविण्यात आले व आपला परिचय करून देण्यात आला। तर पालक व वधूवरांनी या ठिकाणी उपस्थिती दिली होती। तर वधूवर परिचय मेळाव्यात काही वधूवरांचे लग्न जोडून आल्यास या ठिकाणी लग्न देखील लावून देण्यात येणार असल्याचे या ठिकाणी सांगण्यात आले। तर कार्यक्रमासाठी प्राध्यापक ईश्वर खैरनार, सौ संगीताताई खैरनार, BB साळवे, राजेंद्र थोरात, सौ मेघना गायकवाड यांच्यासह ॲडव्होकेट रेखा गायकवाड, सौ संगीता बोरसे, सौ कविता गुरव, गौरी वारे, सुरेखा बोरसे, अश्विनी पाचपुते, प्रतिभा नगराडे, सुदर्शना बाविस्कर, ज्योती पाचपुते, सावडेताई, गुंजन फाउंडेशनचे सर्व सभासद पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला। द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि। उपस्थित स्टेजवर बसलेले सर्व मान्यवर,
उपवर वधूवरांचे पालक, उपवर वधूवर, आमच्या परिसरातील सर्व नागरिक बंधू भगिनी, लुंबिनी वन परिसरातील सर्व नागरिक, आपणा सर्वांचं मी या ठिकाणी दोन्ही संस्थेच्या वतीने स्वागत करतो। आमचे अनेक पत्रकार बांधव देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्या बांधवांचं देखील मी दोन्ही संस्थेच्या वतीने स्वागत करतो। आणि आदरणीय महापौरताई सौ मायादेवी परदेशी यांचं स्वागत। वस्तू तयार करायला किंवा त्यांचे काही उपक्रम राबवण्यासाठी आम्हाला जागेची अत्यंत गरज आहे आणि बाजूलाच एक मोठी ओपन प्लेस या परिसरात आहे आणि मी सर्व गुंजन महिला फाउंडेशनच्या महिलांना विनंती करतो की त्यांनी सर्वांनी स्टेजवर येऊन महापौरताईंना हे जागेविषयी बौद्ध वधूवर परिचय मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी असलेले माननीय अतुलजी निकम सर, या कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय महापौर मायादेवी परदेशीजी, तसेच या शहराचे नामांकित सर्जन आदरणीय बापूसाहेब सायंदाने, तसेच व्यासपीठावरील सर्व उपस्थित सन्माननीय या ठिकाणी जमलेले सर्व समाजातील बंधू भगिनी आणि मातांनो, आपण या ठिकाणी जो कार्यक्रम घेतला आहे असा अनोखा कार्यक्रम आहे, कारण बौद्ध वधूवर परिचय मेळावा हा धुळे शहरात जवळजवळ फारच दुर्मिळ विषय होता। सर्व समाजातील घटकांनी वेगवेगळ्या स्तरावर आणि मोठ्या प्रमाणावर वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन केले, यशस्वी आहेत आणि अनेक ठिकाणी चांगले स्थळ जुळून चांगल्या पद्धतीने विवाह होत आहेत। या ठिकाणी आत्ताचा काळ असा आहे सर की पूर्वी आपल्या परिवारातील नातेवाईक असायचे, काका आहे, मामा आहे, आत्या आहे, हे लोक स्थळ जुळून म्हणजे स्थळ पाहून पाठवत होते। परंतु आता इतका मोठा कम्युनिकेशन गॅप आहे की नातं गोतं हे सुद्धा आता फक्त मोबाईलवर बोलण्या एवढंच राहिलेलं आहे आणि त्यामुळे बऱ्याच वेळा त्या पद्धतीने स्थळ येत नाही। तर हे आपल्यासाठी या पद्धतीचे माध्यम खूप चांगले आहे। बरीचशी काही मंडळी, वरिष्ठ मंडळी जे या ठिकाणी अजून सुद्धा वधूवर परिचयातून स्वतः त्यांच्याजवळ बायोडाटा असतो ते समाजातील घटकांपर्यंत पोहोचतात आणि अनेक वेगवेगळे स्थळ आणतात। या ठिकाणी मी सर्व आलेल्या या ठिकाणी वधूवर परिचय मेळाव्यासाठी आलेल्या सर्व पालकांना आणि युवक युवतींना सदिच्छा देतो। या ठिकाणी आपल्याला योग्य पद्धतीने वधूवर निवड करता यावी या माझ्याकडून शुभेच्छा देतो। आणि सर, जे काही आपल्या कॉलनीतील परिसरातील समस्या असतील यासाठी तर आम्ही 24 तास आपल्यासाठी उपलब्ध आहोतच, तो विषय आपण कधी नंतर घ्या, आम्ही सर्व पद्धतीने पाठपुरावा करू। या ठिकाणी आपण बोलावलं सन्मान सरांनी आत्ताच साहित्य असते निवेदन दिलं बाहेरताईंना आणि मी त्यांना बोललो की ताई खरोखर हे करणारे, चांगलं काम करणारे योग्य लोक आहेत आणि ताईंना मला आश्वासन दिलं 100% होईलच। पण अतिशय आनंदाची गोष्ट मला डिक्लेअर करायला फार आनंद होत आहे। आणि ताई आणि भैया ते काम करणारे लोक आहेत, त्याच्यामुळे जवळजवळ आपलं 100% काम या ठिकाणी चालू जातं, मी जाहीर करतोय। नागसेन भाऊ, संजय भाऊ, प्रियंकाताई, पाटीलताई, आपण सर्व या ठिकाणी आमच्या या वधूवर मेळाव्याला आपण उपस्थित राहिले असतं की आपला शब्दशः रूढी राहिली। पण एक सांगायचं वाटतं नाही की त्यांना दाम्पत्य म्हणजे कसं आणि ताई खेळणार अगदी म्हणजे एक महिन्यापासून जीव तोड मेहनत करून आपण घेऊन ते काम करत असतात। तर खरोखर आपल्या समाजासाठी हुशार आहे मित्र हो, आणि या संधीत आपण सर्वांनी फायदा घ्यावा। योग्य स्थळ निवडण्यासाठी तुम्हाला भरपूर वेळ आहे, तुम्हाला योग्य प्रश्न काही विचारायचे असते ते या ठिकाणी सुद्धा ते विचारू शकतात। जमत असेल तर लगेच जोडा फार काही उडे काढू नका, तर त्याला सलमान खान मिळेलच आणि शाहरुख खान मिळेल अशी अपेक्षा नका करू। आपल्याला योग्य जे मिळेल आपल्या शिक्षणाप्रमाणे त्याप्रमाणे आपण ते स्थळ शोधा आणि लवकरात लवकर आपल्या
समाजातील लेकरांना एक स्थळ मिळवून द्या हीच मी सदिच्छा अर्पण करतो आणि या ठिकाणी मला बोललो त्याबद्दल आंबेडकर यांना मी वंदन करते। आज यहाँ पर लुम्बिनी बहुउद्देशीय संस्था और उनके साथ में गुंजन जो संस्था है, दोनों ने मिलकर ये जो प्रोग्राम लिया है, इनके पूरे अध्यक्ष और इनकी जो कमेटी है इनकी मैं बहुत बहुत आभारी हूँ। और स्टेज पर उपस्थित हमारे सभी के जो डॉक्टर साहब जिन्हें कि हम भगवान का रूप देते हैं, वो यहाँ पे विराजमान है। जब हमारे हाथ पैर की हड्डियां फ्रैक्चर होती है तो सबसे पहले हमें तो वही ध्यान आते हैं। मैं तो इतने दुनिया में डॉक्टर है, लेकिन सबसे पहले मैं आपके ही पास आती हूँ। उसी तरह हमारे प्रदेश से आए हुए अतुल जी निकम यहाँ पर उपस्थित है। दूसरे हमारे गेस्ट जो यहाँ है डॉक्टर साहब यहाँ पर है। उसी तरह हमारे चार पांच जो यहाँ पे कर्तव्यदक्ष नगर सेवक यहाँ पर बैठे हुए हैं और उपस्थित स्टेज और यहाँ पर जो नीचे बैठे हुए हैं, बड़ी दूर दूर से चारों कोने से आए हुए हैं हमारे जो वधू वर के माता पिता है, जो कि हमेशा उनके आगे एक ही ध्यान में रहता है कि हमारे बच्चे और बच्ची की शादी कैसे होगी। तो मुझे तो ये लगता है कि यह जो हमारा जो समाज है, तो गोर गरीब तो नहीं बोलूंगी मैं, लेकिन एक प्रकार से एक सर्वसाधारण आर्थिक परिस्थिति वाला ये समाज है। और मैं तो मेरे मन में ऐसा विचार आया कि जो हमारे संजय भाई साहब, संजय जाधव जी नगर सेवक, जो कि हम और वो साथ में ही चुन के आ रहे हैं, करीबन उनका भी अभी 6ठी बार होगा नगर सेवक चुन के आया, स्थायी सभापति भी है। तो मेरे मन में ये लगता है कि भाई ये जो अरेंज किया है ये हमारे संजय भाई ने ही किया है और वो आप लोगों को पूरी मदद करेंगे। ठीक है ना भैया? तो मुझे तो पता नहीं था, लेकिन मेरे मन में विश्वास हुआ और वो बात सच निकली। तो मेरे भाई और बहनें जो इतने दूर दूर से आए हुए हैं, ये जो हमारे भाई ने जो यहाँ पर आपके लिए वधू वर मेड़ावा लिया है, साथ में आपके बच्चे लोग भी आए हुए हैं क्या? बेटा बेटी है ना? तो ये जो है बहुत ही अच्छा काम है, क्योंकि देखो हमारी माता है जो यहाँ पे बैठी हुई है, मैं भी एक माता हूँ। जब तक हमारे बेटे बेटी की शादी नहीं होती, हमारी आंखों में नींद नहीं होती। जब वो छोटे रहते हैं, भाई किस तरह से वो बड़े होने के बाद में उन्हें उनका शिक्षण के ऊपर हम पूरा ध्यान देते हैं कि भाई उन्हें बड़े से बड़े हम अधिकारी बनाए, डॉक्टर बनाए, इंजीनियर बनाए। और हमारी जो है हम लोगों को बहुत फैसिलिटी है, बहुत से बच्चे मेरे बड़े अधिकारी हैं। उनका ही उदाहरण मैं आपको दूंगी। हमारे डॉक्टर साहब ने इतनी शिक्षण लिया, इतनी मेहनत करे, तो आज वो यहाँ पर भगवान के रूप में स्टेज पर उपस्थित है। उसी तरह हमारे कई बच्चे बच्चियाँ बड़े अधिकारी होंगे और वो मैं तो हमेशा उनको यही आशीर्वाद दूंगी कि हमारे बच्चे जितना आगे बढ़ेंगे हमारा नाम रोशन करेंगे। तो आज जो आप यहाँ पर जो भी आपने मन में आस लेकर आए होंगे कि आज हम यहाँ से जाएंगे तो खाली हाथ नहीं जाएंगे, मेरे बेटे की जो शादी यहाँ से जमा के ही जाएंगे, मेरी जो बच्ची की भी शादी आज हमें जमेगी। क्योंकि जो अभी ये वातावरण है, मोबाइल का जो वातावरण है, मोबाइल के तो मैं मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो। हा 5वा वधूवर मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि ज्या पद्धतीने या ठिकाणी पालकांनी रिस्पॉन्स दिलेला आहे, 350च्या वर नावनोंदणी सकाळी 11 वाजेपर्यंत झालेली आहे आणि मला खात्री आहे पूर्ण दिवसभरामध्ये 500चा आकडा हा या ठिकाणी ओलांडला जाऊ शकतो। केंद्र सरांशी बोलत असताना त्यांनी सांगितलं की मागच्या वर्षी 350 वधूवरांनी नावनोंदणी केलेली होती आणि वर्षभरामध्ये 150 विवाह या ठिकाणी लावले, त्यापैकी 50 विवाह याच वास्तूमध्ये लावण्यात आले। अतिशय आनंदाची ही बाब आहे, अतिशय गौरवाची बाब आहे की फक्त वधूवर मेळावे आयोजित करणं या संस्थेचं लक्ष नसून चांगले वधूवर हे एकमेकांना कसे मिळतील यासाठी हा प्रयत्न लुंबिनी वन परिसराचा असतो। याची इच्छा असेल, मागच्या वर्षी आम्ही 2 विवाह लावून दिले इथंच मेळाव्याच्याच दिवशी, तर ज्यांची इच्छा असेल आज देखील तर त्यांचा देखील विवाह आम्ही या ठिकाणी लावून देऊ अशी मी संस्थेच्या वतीने ग्वाही देतो।
आणि शेवटचा गोड सब वहाँ पे हुई नहीं है, ठीक है ना भैया। और ये जो विषय है आपका, मेरी महिलाओं के लिए, मैं भी एक महिला हूँ, मेरी महिलाओं को काम धंधे कैसे मिले, मैं हमेशा उसके लिए मेरी लड़त चालू रहती, खासदार हो आमदार हो सबसे मैं, कि मेरे युवक लोगों को किस तरह काम धंधे मिले। अभी हमारे धर्म योद्धा अनु भैया जो है, उन्होंने MIDC में, जहाँ की अपने जो युवक है, तरुण तड़पदार जो युवक है, उनको लिए काम धंधा लाने के लिए 2500 बच्चों को वहाँ पर जो भी है काम धंधे दिए जाएंगे। उसी तरह जो मेरी लेडीज है, ये तो आपने किरकोल मुझे निवेदन दिया है, इसके लिए मैं आपको अभी हाँ कह दूं, लेकिन वो कुछ हमारे प्रोटोकॉल रहते हैं महासभा में, इसे हम लाएंगे। उसके बाद में हमारे सब भाई, हमारी पूनम बहन, प्रतिभा, ये सभी एक साथ मंजूरी देने के बाद ये तो मैं अवश्य करने वाली हूँ। आयुक्त साहब है, हम अभी तो आयुक्त साहब से कल ही मैं ये विषय में चर्चा करने वाली हूँ। यांच्या हस्ते नुकतंच झालं। कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नेहरू युवा केंद्राचे महानिर्देशक माननीय अतुलजी निकम, प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर कृष्णमोहन सैंदाने, डॉक्टर गौतमजी शिलवंत, आमच्या परिसरातील नगरसेवक माननीय प्रदीपजी बैरागी, माननीय संजय भाऊ जाधव, माननीय सौ पूनमताई शिरसाट, माननीय सौ प्रतिभाताई पाटील, माननीय सौ लतिकाताई पोद्दार, सामाजिक कार्यकर्ते दिनेश भाऊ पोद्दार, इंजिनियर विजयजी मंगळे, मोगलाईतील नगरसेवक माननीय नागसेन भाऊ गोडसे, असंख्य मान्यवर या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित होते। या बौद्ध वधूवर परिचय मेळाव्यास आत्तापर्यंत 350 उपवर वधूवरांनी नोंदणी केलेली आहे। तसेच ऑनलाईन 119 उपवर वधूवरांनी नोंदणी केलेली आहे। अतिशय उत्तम असा प्रतिसाद आत्तापर्यंत आम्हाला लाभलेला आहे आणि यामधून जर काही लग्न जुळले तर सामूहिक विवाहाचं आयोजन येत्या 29 मार्च रोजी आम्ही या दोन्ही संस्थेच्या माध्यमातून करणार आहोत। आम्हाला सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवरांचं, नगरसेवकांचं आम्ही संस्थेच्या वतीने आभार व्यक्त करतो। आपणा सर्व पत्रकार बांधवांचे आभार, सर्व उपवर वधूवरांचे पालक, उपवर वधूवर सर्वांचे मी आभार मानतो। नमस्कार, मी गुंजन फाउंडेशनचे अध्यक्ष आम्ही लुंबिनी वन परिसर येथे हा वधूवर परिचय मेळावा आयोजित केला आहे। आमच्यासोबतच लुंबिनी बहुउद्देशीय संस्था आणि गुंजन फाउंडेशन या 2 संस्था मिळून आम्ही हा उपक्रम दरवर्षी मार्च महिन्यात राबवतो। हा 5व्यांदा आम्ही वधूवर परिचय मेळावा घेतोय। तर सकाळी 9 वाजेपासून नाव नोंदणीची इथं तयारी चालू आहे आणि आतापर्यंत जवळजवळ 400 ते 450 नाव नोंदणी झालेली आहे आणि निम्म सत्र आमचं आता झालेलं आहे। त्याच्यामध्ये बरेच जवळजवळ 25 ते 30 जणांचा परिचय देऊन झालेला आहे, मुलं आणि मुलींचा। तर आम्हाला खूप छान सुंदर रिस्पॉन्स इथं मिळतोय। तरी मी सांगून इच्छिते हेच फक्त मुलींना की तुम्ही फक्त गव्हर्नमेंट सर्व्हिसचाच मुलगा पाहिजे हा ध्यास धरून बसू नका, कारण जर तुम्ही गव्हर्नमेंट सर्व्हिसला आहात तर समोरचा पार्टनर तुम्हाला गव्हर्नमेंट सर्व्हिसचाच हवा आहे का, तो अदर जर असेल तर तुम्ही स्वीकार करा आणि पुढे चला। उगाच तुमचं वय वाया जात आहे, आईवडील सुद्धा तुमचेवाले टेन्शनमध्ये उगाच BP शुगरच्या गोळ्या त्यांना बिचाऱ्यांना चालू होत आहे। तर प्लीज येऊन तुम्ही इथं नाव नोंदणी करा आणि दरवर्षाच्या ह्याच्याने आपला जो उपक्रम आहे त्याला म्हणजे द्या। बौद्ध समाजामध्ये ज्या आर्थिक घटक परिस्थिती नाहीये तर आम्ही त्यांना सांगतोय की तुम्ही इथं या, तुम्हाला आवडलेलं आहे आम्हाला सांगा, विनामूल्य आम्ही इथं लग्न लावून देऊ त्यांचं। असा हा सुद्धा आमचा उपक्रम आहे।